SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती असलेल्या सोलापूर शहरातील मार्केट यार्ड चौकातील खड्डा आणि डिव्हायडरमुळे पुण्यातून हैदराबादकडे पवनचक्की घेऊन जाणाऱ्या GJ12BV 8802 हा भला मोठा कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। ही घटना शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास घडली। सोलापूर शहर परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। परतीच्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली होती। शहराच्या अंतर्गत असलेला मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे हैदराबाद, पुणे विजापूर, पुणे अक्कलकोट हा आहे। या मार्गाने जोडण्यासाठी सोलापुरातील मार्केट यार्ड, शांती चौक, गांधीनगर, विजापूर रोडचा समावेश आहे। राष्ट्रीय महामार्गावरील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। शुक्रवारी रात्री पुण्यातून हैदराबादला पवनचक्की घेऊन जाणाऱ्या GJ12BV 8802 या मालवाहतूक करणाऱ्या भला मोठा कंटेनर मार्केट यार्ड चौकातील कोपऱ्यावर टर्न मारत असताना खड्ड्यामुळे कंटेनर पलटी झाला। तसेच मोठ्या वाहनांना शहरातून टर्न मारताना ज्या पद्धतीने डिव्हायडरची बांधणी गरजेची आहे तशी न झाल्याने ते कोपऱ्यावर अतिक्रमणांना वाचवत खड्डा चुकवत टर्न घेत असताना कंटेनर पलटी झाल्याने वाहनांचे आणि पवनचक्कीचे नुकसान झाले आहे। यातून ड्रायव्हर मात्र बालंबाल बचावला। अशा घटना वारंवार घडत असतानाही सोलापुरातील अधिकारी अद्यापही जागे होत नाहीत। हाच संशोधनाचा विषय आहे। अशा अपघातात आणखी किती जणांचा बळी गेल्यावर जाग येईल असा प्रश्न आता वाहन चालक आणि नागरिकांना पडला आहे। साहेब, हा कधी अपघात झालेला आहे आणि आपला ट्रॅफिक विभागाचा कसा प्रयत्न सुरू आहे? पहाटेच्या वेळेला हा जो आहे तो कोलॅप्स झालेला आहे। हा बलकर जो आहे तो याचा जो चालक आहे तो जो आहे तो जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे। त्या ठिकाणी बसलेला आहे तिथे कंप्लेंट देण्यासाठी। त्यांना तिथल्या PIना आम्ही फोन केलेला आहे। सकाळपासून जे आहे ते वाहतूक आपली सुरळीत चालू आहे। सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे 20-25 अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत। वाहतूक कुठेही थांबलेली नाही। आता याला काढण्यासाठी 5-6 क्रेन लागणार आहेत, तर त्या आम्ही ते बोलवलेले आहेत। त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल, कारण मागं इलेक्ट्रिकची ही आहे लाईन गेलेली आहे। तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युअलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते काढणं अभिप्रेत आहे। आता अपघातून 12 तास झाले, किती कर्मचारी ऑन ड्युटी आम्ही इथे 5 अधिकारी आहोत माझ्यासहित बाकीचे, आणि बाकीचे अजून 15 लोक इथे आहेत कार्यरत की जे आम्ही वाहतूक सुरळीत करत आहोत। बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत, त्या ठिकाणी पण पॉईंट लावलेले आहेत। आता हे करेपर्यंत आम्ही अविरत कार्यरत राहू इथे। त्यांना मागवलेला आहे आणि सद्य स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे ते एक क्रेन इथं आलेला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे, सूचित तेव्हाच केलेलं आहे। त्याचा फॉलोअप पण घेत आहोत आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांचा बलकर आहे त्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण क्रेन करत आहेत। परंतु हे दिवसभर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतरच आम्ही पॉईंट सोडू, तोपर्यंत इथनं कोणीही हलणार नाही किंवा जाणार नाही। रात्रीपासून आपण पहाटेपासून होय संपूर्ण, कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथं जाम होईल, त्यामुळे हे पॉईंट सोडवू शकत नाही आम्ही होईपर्यंत। आता हा हायवेने जात होता इकडे, तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत। त्यांचे क्रेन पण येतील, संपर्क चालू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय बोललो ना, आमच्या माननीय SAP सरांना ही जी सूचना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे मी, आणि त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यरत आहोत म्हणून सांगितलेलं आहे। वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये, सुरळीत चालू आहे। रेस्क्यू करताना हायटेन्शनचा एक अडथळा आहे नाही, ते आम्ही सूचित करू ना त्यांना, ते करूनच आपण त्या हायटेन्शनची काळजी घेऊनच करत आहोत। म्हणूनच त्याला वेळ, म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेचं किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत सगळं।